श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अध्याय पहिला. हा अध्याय तुम्ही नक्की ऐका. मनापासून ऐकलात तर स्वामींची गुरुकृपा तुमच्यावर नक्की होईल. तुमच्या जीवनातील अडचणी दूर होवोत आणि सदैव तुमचं कल्याण होवो. श्री स्वामी समर्थ. अध्याय पहिल्यामध्ये सुरुवातीचे मंगलाचरण आणि शिष्यांच्या हृदयातील गुरुभेटीची जी तळमळ होती ती मी या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात आणि सोप्या शब्दात सांगणार आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा. कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, कारण प्रत्येक शब्दामध्ये गुरुकृपेचा सुंदर भाव आहे. श्री गुरु नृसिंह सरस्वती म्हणजे दत्तात्रेयांचे अवतार. ज्यांना आपले व आपल्या पुत्र-पौत्रीदिकांचे कल्याण व्हावे असे वाटते, त्यांनी हे गुरुचरित्र फलदायी होईल. ज्यांच्या घरी याचे नित्य प्रेमाने श्रवण पठण केले जाईल, त्यांच्या घरी लक्ष्मी वास करेल, त्यांचे मनोरथ पूर्ण होतील, त्यांच्या घरी इष्ट कार्यसिद्धी होईल, सुख शांती समाधान नांदेल, त्यांच्या दुःख संकटे चिंता पीडा व्याधी याचे निवारण होईल. श्री गुरूंच्या वास्तव्याने पावन झालेल्या श्री क्षेत्र गाणगापुरात जाऊन श्री गुरूंची आराधना केल्याने त्वरित इष्ट फलप्राप्ती होईल. श्री गुरूंनी दिलेल्या नाममंत्राचा जप करणारे एक साधक अन्यग्रामी राहत असत. एके दिवशी त्यांच्या मनात श्री गुरूंच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली आणि ते गाणगापुराकडे वाटचाल करू लागले. ते श्री गुरूंना करुण वचनाने एकसारखे आळवत होते. गुरुदेव, मी तुमचा दास आहे. तुम्ही माझी तळमळ जाणता. त्यांच्या स्मरणाने समस्त दैन्यांचे निरसन होते. त्यांनी तुम्ही आज मला दर्शन दिले नाही, तर तुमच्या महात्म्याला कमीपणा येईल. तुमच्या भेटीसाठी मी अत्यंत व्याकुळ झालो असताना तुम्ही माझ्यावर कृपा केली नाही, तर मी कुठे जाणार? वेद म्हणतात, गुरु हेच त्रैमूर्ती आहेत, भक्तांसाठी कृपा सिंधू आहेत. कलियुगात ते नृसिंह सरस्वती नावाने विख्यात होतील आणि अगम्य लीला दाखवून लोकांचा उद्धार करतील. गुरुदेव, त्या वेदवचनांना माझ्या बाबतीत खरे करून दाखवा. तुमच्या ठायी तिन्ही देवांचे गुण एकवटलेले आहेत. तुम्ही परम दयाळू आहात. म्हणून माझी तुम्हाला अशी विनंती आहे की जरी मला भावभक्ती माहीत नसली, माझे चित्तही स्थिर राहत नसले, तरीही मला वेगाने पावा. कारण माझ्यासाठी माता पिता आप्तबंधू स्वर्गीय सर्व काही तुम्हीच आहात. गुरुदेव, तुम्ही माझे कष्ट व दैन्य हरण करा. तुम्ही सर्वज्ञ आहात. मग माझ्या मनीचे दुःख तुम्हाला कळत कसे नाही आणि घेतल्याशिवाय द्यायचे नाही, अशी तुमची रीतच असेल, तर मी तुम्हाला काय देऊ ते तरी सांगा. काहीतरी घेऊन मग देणे हा तर एक व्यवहार झाला. त्यात तुमचे काय औदार्य? देवा नरहरी, माझ्यावर कृपा करणे तुम्हाला सहज शक्य असताना मला एवढा आटापिटा का करायला लावता? मी तुमचा बालक सेवक आहे, म्हणून माझ्यासाठी एवढी कठोरता धरणे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही माझ्यावर रागावला आहात काय? मग माझ्यावर कृपा करण्यासाठी एवढा विलंब का? तेव्हा नामधारकांच्या हृदयातील तळमळ जाऊन गायीने वत्सासाठी धावावे, तसे गुरुनाथ त्यांच्यासाठी धावले. त्यांच्या दर्शनाने त्यांच्या शिष्यांची तळमळ एकदम शांत झाली. त्यांनी गुरुचरणावर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले. श्री गुरूंच्या भेटीने त्यांना आनंद झाला. त्यांच्या हृदयात श्री गुरूंची मूर्ती स्थिरावली. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.